नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सुंदर अशी स्लीवची डिझाईन दाखवणार आहे. चला तर मग मापे घेऊयात. 4 फोल्डमध्ये मी कापड घेतलेला आहे. आता खालच्या साईडला मी अर्ध्या इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. आता मला 8.5 इंचाची स्लीव्ज घ्यायची आहे. मी 9 इंचावर मार्किंग केली. खालच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडली आणि वरच्या दिशेला अर्धा इंच मार्जिन सोडून आता मी हे कापड कट करून घेते. स्लीव्जला लागतं तेवढं. आता इथं आपण मापे टाकूयात. आता आपल्याला डाऊन करून घ्यायची आहे आर्महोलमध्ये 3 इंचाची आणि आपल्याला आर्महोलची जी गोलाई आहे ती घ्यायची आहे 7.5 इंचावर, म्हणजे 32 इंच चेस्टची आपल्याला ही स्लीव्ज कट करायची आहे. 5.5 इंचाची दंडघेर घ्यायचा आहे, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता ही पूर्ण लाईन आपण इथून तिथून ड्रॉ करून घेऊयात. 2-2 इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे मी. त्यानंतर आता आपण आर्महोलची स्लीवची आता गोलाई देऊन घेऊयात. हलक्या हाताने वरच्या दिशेला गोलाकार घ्यायचा आकार. परत आता आपल्याला अर्धा इंच खालच्या दिशेला समोरच्या स्लीवची कटिंग करायची आहे. तर इथं आता आपण परत हलक्या हाताने गोलाकार थोडासा खालच्या दिशेने घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण ही स्लीव्ज कटिंग करून घेऊयात. पहिले वरची साईड कट करून घ्यायची. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड जे आहे ते घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही आपल्याला स्लीव्ज वेगवेगळे भाग करून समोरच्या बाजूची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. याला मच्छी कट पण म्हणता आपण. त्यानंतर थोडासा आकार देऊन व्यवस्थित स्लीवचा आकार देऊन घ्यायचा. तर ही झाली आपली स्लीव्ज कटिंग. आता आपल्याला इथं डिझाईन करायची आहे. तर डिझाईन कशी करायची ते बघून घ्या. आता जे काठ आहेत ब्लाऊजचे जे काठ आहेत ती काठ आता आपल्याला पहिले मोजून घ्यायची आहे किती इंच आहे ते. त्यासाठी मी आता हे आपला ब्लाऊज पीस आहे त्यावरती मी कटिंग करून घेतलेली आहे. आता इथं आपण काठ बघून घेऊयात किती इंचाचे आहेत ते. आता हे काठ साईडला ठेवून घेते मी आणि आता हे मोजून घेते काठ किती इंचाचे आहे ते. बघा 4 इंचाचे काठ आहेत. तर आपल्याला हे काठ सोडून वरच्या साईडला आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी काय करते 2.5 इंचावर मार्किंग करून आडवी 1 इंचावर मार्किंग करते आणि एक बॉक्स बनवून घेते. आता खालचा काठ सोडून दिलेला आहे आपण त्याची जागा आणि त्यानंतर वरच्या दिशेला आपल्याला आता बघा इथं पान शेपचा आकार देऊन इथं आपल्याला डिझाईन बनवायची आहे. आता ही दोन्ही स्लीव्ज मी एकत्र कट करून घेतलेल्या आहेत. तर एका स्लीव्जवरती मी तुम्हाला डिझाईन दाखवते. आता काय करूयात आपण पहिले जो पान शेपचा आकार आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे. पण त्याआधी आपण काय करूयात व्यवस्थितरित्या आपल्याला खालचे काठ जोडल्या जातील त्यामुळे खालच्या साईडला आपण पहिले शिलाई मारून घेऊयात. एक्स्ट्राचं कापड खालच्या साईडचं शिवून घ्यायचं आणि त्यानंतर आता वरच्या साईडला आपण बरोबर पान शेपचा आकार आपल्याला आता शिवून घ्यायचा आहे. एकदम हळूवार गोलाकार साईज आली पाहिजे आणि पूर्ण शिलाई इथून तिथून सारखी आली पाहिजे. त्यानंतर आता आतलं कापड आहे ते कट करून घ्यायचं. त्यानंतर या कापडाला आता आपण जी शिलाई मार्जिन आहे सोडलेली त्याला छोटे छोटे कट लावून घेऊयात, म्हणजे आपल्याला फोल्ड करायला सोपं जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे खालची शिलाई आपण उसून घेऊयात. त्यानंतर आता आपण हे व्यवस्थितरित्या खालच्या साईडला फोल्ड करून घेऊयात. एकदम सावकाश आपल्याला ही स्लीव्ज ओपन करून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थितरित्या फोल्ड झाल्यानंतर खालच्या साईडला आता आपण परत एकदा शिलाई मारून घेऊयात. एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायचं आणि खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची. एकदम बारीक शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर वरची स्लीव्ज जोडून घेऊयात.
आता जे मधल्या साईडला आपण पानशेपचा आकार दिला आहे तिथं आपल्याला एक फूल तयार करून लावायचं आहे। बघा उभं 6 इंच आणि आडवं 4 इंच असं मी कापड कट करून घेतले। त्याला फोल्ड करून त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। आता हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। त्यानंतर सुई धाग्याच्या साहाय्याने आपल्याला हे फूल छानसं बनवून घ्यायचं आहे आणि त्याला एक छोटासा मणी लावून सुंदर असा फिनिशिंग द्यायची आहे, आकार द्यायचा आहे। तर इथं आपण ते मणी लावून घेऊयात। हवं तर तुम्ही इथे एखादं बटन किंवा स्टोन पण लावू शकता। आता हे फूल आपल्याला बरोबर मध्यभागी जोडून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची त्यावरती। दोन्ही व्यवस्थितरित्या दोन्ही साइड आपल्या एकसारख्या जॉईंट झाल्या पाहिजे। तर अशा प्रकारे आपली ही स्लीवची डिझाइन तयार झालेली आहे। बघा कशी वाटते ते। आवडली तर एक लाईक करा। चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राइब करा। भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।